नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत 50 महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट 50 मधून. कोल्हापुरात संजय मंडलिकांनी घेतली समरजित घाटगेंची भेट. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता. महायुतीकडनं कोल्हापूरचा उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू असतानाच ही भेट. चंद्रपूरची उमेदवारी मिळण्यासाठी प्रतिभा धानोरकर दिल्लीमध्ये जाणार. सोनिया गांधी राहुल गांधींची भेट घेणार. चंद्रपूरसाठी शिवानी वडेट्टीवार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये रस्सीखेच. सोलापूरच्या माढा लोकसभेची भाजपकडनं उमेदवारी रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना दिल्यानंतर मोहिते पाटील गट नाराज. धैर्यशील मोहिते पाटील आज करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर. भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध करणारं पत्र सोशल मीडियावरती व्हायरल. भावनाला तिकीट देऊन तुम्ही आमच्या भावनांचा अनादर केला तर आम्ही मतं देण्याची बिलकुल भावना ठेवणार नाही, अशा आशयाचं पत्र व्हायरल. आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनी घेतली शरद पवारांची भेट. शरद पवार गटाकडनं वर्धा लोकसभा लढवण्याची ऑफर असल्याची अमर काळेंची माहिती. आमदार बच्चू कडूंच्या उपस्थितीत प्रहार पक्षाच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी महत्त्वाची बैठक. अमरावतीसह विदर्भातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याची सूत्रांची माहिती. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर निवडणुकीची तयारी. कार्यालयाबाहेर महायुतीच्या नेत्यांचे कटआउट्स आणि झेंडे. बैठका, पदयात्रा आणि लोकांच्या भेटीगाठीकडे भाजपचं लक्ष. महाविकास आघाडीकडनं वंचित बहुजन आघाडीला कुठलंही अल्टिमेटम आलेलं नाही. अफवा पसरवणारे पाकिटबाज लोक. वंचितचे धैर्यवर्धन पुणकर यांची टीका. जळगाव लोकसभेसाठी मराठा समाज 20 उमेदवार उतरवणार. चाळीसगावमधील बैठकीमध्ये मराठा समाजाचा निर्णय. शरद पवारांवरती संकट आलंय. घरभेदींना बाजूला ठेवा, घरभेदींना बाजूला ठेवा आणि मतदारांनी हातात तुतारी घ्या. वाईमधल्या मेळाव्यात दादांचं नाव न घेता श्रीनिवास पाटील यांची टीका. ज्योती मेटे यांनी घेतली शरद पवारांची भेट. बीड लोकसभेसाठी ज्योती मेटे इच्छुक. मेटे उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार. जळगावच्या चोपड्यामध्ये रोहित पवार यांचं जल्लोषात स्वागत. शरद पवार गटाचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या निवासस्थानी तुतारी वाजवून रोहित पवार यांचं वाजत गाजत स्वागत. इचलकरंजीमध्ये कुस्तीच्या मैदानात पालकमंत्री हसन मुश्रीफ पाय घसरून पडता पडता बचावले. मुश्रीफ यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर इचलकरंजीच्या मातीनं दाखवून दिल्याचे मोबाईलवरती फिरतायत मेसेज. सुनेत्रा पवार सध्या बारामती दौऱ्यावर. तांदुळवाडीतील भैरवनाथ मंदिरामध्ये दर्शन घेऊन सुनेत्रा पवार यांची दौऱ्याला सुरुवात. शहरामध्ये विविध ठिकाणी नागरिकांच्या भेटीगाठी. बारामती शहरात सुनेत्रा पवारांच्या आज अनेक ठिकाणी भेटीगाठी. कोलार समाज मंदिरामध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत. कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. खासदार सुप्रिया सुळेंचा दौंड ते यवत लोकल ट्रेननं प्रवास. दौंड स्थानकात सुळेंचा प्रवाशांशी संवाद. रत्नागिरीमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांची राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसोबत बैठक. आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याबाबतही सूचना. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये किमान वेतनाकरता पालिकेच्या कंत्राटी कामगारांचं उपोषण. किमान वेतनापेक्षा कमी वेतन मिळत असल्यानं नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू. दरमहा लाखो रुपयांवरती डल्ला मारत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप. भंडारा जिल्ह्यातील कोथुर्णा गावामधील वाळू डेपोला नागरिकांचा विरोध. वाहतूक आणि धुळीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची भीती. डेपो रद्द करण्याच्या मागणीसाठी 3 दिवसांपासून आंदोलन सुरू. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये 4 ठिकाणी नाकाबंदी. कर्नाटकातून येणाऱ्या सर्व गाड्यांची तपासणी. गोंदियामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज. 1288 केंद्रावरती होणार जिल्ह्यांमध्ये मतदान. सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये पोलीस विभागाच्या यंत्रणेकडनं ठिकठिकाणी नाकाबंदी. अमरावती शहराच्या प्रवेशद्वारावरच चेकपोस्ट. पोलिसांकडनं वाहनांची कसून तपासणी. पुण्यामध्ये अष्टविनायकांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामं पूर्ण. अष्टविनायकाचं दर्शन आता एका दिवसात करता येणार. सार्वजनिक बांधकाम विभागाचा दावा.
नागपूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी 32,000हून अधिक मनुष्यबळाची गरज। लोकसभेसाठी 4,510 मतदान केंद्र असणार, तर निम्म्या केंद्रांवरती मतदान प्रक्रियेचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार। बुलढाण्याच्या चिखलीमधील धोडप गावामध्ये स्मशानभूमीत जाण्यास अडवल्यानं गेटसमोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार। स्मशानाकडे जाणारा रस्ता आपल्या मालकीचा असल्याचं सांगत अडवणूक। चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर परिसरामध्ये अवकाळी पावसासह गारपीट। अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता। वाशिमच्या मानोरा नगरपंचायतीचा पाणीपुरवठा 17 दिवसांनंतर सुरळीत। नागरिकांना दिलासा। 54 लाख रुपये पाणीपट्टी थकीत असल्यानं जीवन प्राधिकरण विभागानं पाणीपुरवठा केला होता बंद। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणामध्ये सद्यस्थितीत 68.48% जलसाठा शिल्लक। गेल्या वर्षीपेक्षा सरासरी 2.5% जलसाठा अधिक असल्यानं भुसावळसह परिसरातील गावांवरील पाणी टंचाई टळली। दर्जेदार द्राक्षांअभावी बेदाणा उत्पादन 20 टनांनी घटलं। अवकाळी पावसाचा मोठा फटका। एप्रिल अखेरपर्यंत होणारे बेदाणे उत्पादन यंदा जेमतेम मार्च अखेरपर्यंत सुरू राहणार। अकोला जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागता सरकारी वाहनं जमा। जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची वाहनंही जमा। 6 जून नंतर सर्व वाहनं पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात मिळणार। तर नाशिकच्या येवल्यात वन संवर्धन क्षेत्रामध्ये भर उन्हात पिवळा पळस फुलला। औषधीसाठी अतिशय उपयुक्त अशा फुलांचा उपयोग केला जातो। वर्धा एसटी विभागाला 10,11,000चं उत्पन्न। महाशिवरात्री यात्रेनिमित्त एसटी बसेसच्या जादा फेऱ्या। यात्रेदरम्यान 60,000 भाविकांचा बसनं प्रवास। संत तुकोबांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळा यावर्षी नाशिकच्या विंचूरमध्ये होणार। देहूनंतर पहिल्यांदा नाशिकमध्ये सोहळ्याचं आयोजन। 2 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान सोहळा पार पडणार। सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरनं बंगळुरू सेवा सुरू। सिंधुदुर्ग विमानतळावरून फ्लाय 91 ही विमान कंपनी पहिल्या टप्प्यात हैदराबाद आणि बंगळुरू सेवा सुरू करणार। पुढील महिन्यात सिंधुदुर्ग, पुणे, शिर्डी ही सेवाही सुरू केली जाणार। आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवरती तात्काळ गुन्हे दाखल करा। परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे निर्देश। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू। पुण्याच्या नारायण गावात वयोवृद्ध नागरिकांना लुटणाऱ्यांना पोलिसांकडून अटक। 50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तहसील कार्यालयातनं 2 टिप्पर चोरीला। कार्यालयातनं चोरांना मदत मिळत असल्याचा संशय। लातूरच्या वांजरवाडामधील श्री संत स्मारक विद्यालयातील शालेय पोषण आहाराची बाजारात विक्री। गावकऱ्यांनी मुख्याध्यापकाला रंगेहात पकडलं। मुख्याध्यापक पोलिसांच्या ताब्यात। जळगावच्या भुसावळमध्ये मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीचं सत्र सुरू। पोलिसांकडून चोरीला गेलेल्या 12 मोटरसायकली जप्त। 3 चोरट्यांना अटक। अहमदनगर जिल्ह्यातील अपंगत्व मतदारांना आवश्यकता भासल्यास आणि अर्ज केल्यास घरपोच मतदानाची व्यवस्था केली जाणार। जिल्ह्यात एकूण 18,524 अपंग मतदार, तर 100 पेक्षा अधिक वयाचे 1,899 मतदार। जळगाव लोकसभा निवडणुकीमुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल। मतदानाच्या आधीचे आणि नंतरचे मिळून एकूण 6 दिवस कोणताही पेपर घेतला जाणार नाही। शिमग्यासाठी ठाण्यातनं 126 एसटी बसेस सोडण्याचं नियोजन। आरक्षणाच्या 106 तर ग्रुप बुकिंगच्या एकूण 20 गाड्यांचा समावेश। रायगड किल्ल्यावरील रोपवेसाठी मिलेनियम रोपवे कंपनीचा स्वित्झर्लंडच्या इमॉस कंपनीशी करार। रायगड रोपवेमधनं आतापर्यंत 35 लाख प्रवाशांची वाहतूक। परभणीमध्ये संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान। भाविकांकडून शहरभर स्वच्छता करत स्वच्छतेचा दिला गेला संदेश। गोंदियामधील 85 वर्षांवरील एकूण 9,539 मतदार यंदा घरूनच मतदान करणार। दिव्यांगांना सुद्धा घरूनच मतदान करण्याचा लाभ मिळणार। रस्ते खोदण्याच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाणार। कामं वेळेत आणि योग्य पद्धतीनं करण्याचे पुणे पालिकेचे आदेश।